नमस्कार. बदलापूरमध्ये 3 नोव्हेंबर रोजी दुपारच्या सुमारास आदिवासी कातकरी बांधवांनी आपल्या हक्कासाठी एकत्र येत आवाज उठवला. घरकुल योजनेत मदत मिळत नसल्याचा त्यांनी नगरपालिकेकडे आक्रोश व्यक्त केला. नगरपालिकेच्या आवारात अनेक कातकरी बांधव जमा झाले होते. प्रशासनाकडून ठोस मदतीची मागणी करत त्यांनी आंदोलन केले. यावर माध्यमांनी त्यांच्याशी संवाद साधत ते काय म्हणाले ते पाहूया. आज बदलापूर नगर परिषदेच्या हद्दीमध्ये सोनिवली कातकरी वाडी असेल, सोनिवली पाडा असेल, त्यानंतर तल्याची वाडी आहे, खरवई वाडी आहे. एकूणच आदिम कातकरी समाजाचे बांधव हे गेल्या वर्षापासून नगरपालिकेकडे शहरी घरकुल योजना राबवण्यासंदर्भात शासनाचे जीआर असताना सुद्धा नगरपालिका सहकार्य करत नसताना आम्हाला या ठिकाणी आढळून आले आहे. तरी आम्ही आज दिनांक 3/11/2000 रोजी आदिम कातकरी संघटना महाराष्ट्र राज्य ठाणे जिल्ह्याच्या वतीने कातकरी बांधव आणि समाज मिळून आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे. मुख्य अधिकारी साहेबांनी ते निवेदन स्वीकारून आम्हाला एक आश्वासन दिलं आहे की तुमच्या निवेदनावरच्या मागण्या आणि तुमचे असलेले प्रश्न आम्ही तत्काळ सोडवू असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. किती बांधव आहेत साधारण? हे आमचे आता तरी या ठिकाणी जमलेले 70 लोक आहेत. अर्थात. आणि घरकुल काहींना मिळते, काहींना नाही मिळते, काय कारण आहे नेमकं, किंवा तुम्हाला काय सांगितलं जातं? आम्हाला काय सांगितलं तर आम्ही हे घेऊ, भेटल का नाही भेटल हे असं सांगतच नाही. आणि ते राहता खरवईला ते काय तुम्ही कधी घरकुलासाठी तुम्ही केलं? 2 वर्ष फेऱ्या मारतो तहसीलदारला, पण काहीच होत नाही काम आमची. काय उत्तर काय सांगितलं जातं तुम्हाला? काहीच सांगत नाही उत्तर. भरतच नसतील तर ती घरकुला कशी येतील? आम्हाला ते घरात राहतात आणि ती कसं काय येतील ती मग घरकुला? फार्म आमचं भरतच नाही, मग ती घरकुला कशी येतील आम्हाला? मग त्याच्यामुळं इथपर्यंत आला आम्ही. फॉर्म आम्ही देतो त्यांच्याकडे, हे आणा ते आणा, आम्ही जमा करून ते सगळं पोचता करतो, पण ते कुठं रद्दीला टाकतात का काय करतात ते आम्हाला काही कळतच नाही. कारण आम्ही अशा अनाडी लोक. तुम्ही स्वतः भेटलात तहसीलदारांना? हो, स्वतः जाऊन ते नेमके ते मजूर करू असेच सांगतात, पण अजून काय 3-4 वर्ष झाले काय मजूर होतच नाही. काय मागणी आहे? आता एवढ्या निवडणुका वगैरे झाल्या, तुमच्या दारावरती मत मागायला आली असतील ना लोकप्रतिनिधी? अजून आले नाही. तुमची ही कामं करू, ती कामं करू, पण काम काहीच आमचं होत नाही. आज खेड्यापाड्यामध्ये घरी 4-4 घरकुलं आलेत आणि इथं खरवईला, बदलापूर, सोनिली, वालिली एक पण घर, इंदिरा गांधीच्या राज्यामध्ये घरकुलं भेटलेली, तिथून काही जेवण भेटली नाही. हे 2-3 गावाला काही सरकारी योजना भेटत नाही, आमच्यापर्यंत पोहोचतच नाही. सरकार बोलतो हाय पण आमच्यापर्यंत पोहोचतच नाही. मिळायला पाहिजे, आहे बोलतात, पण ते मिळायला तर पाहिजेत. आम्ही किती लोक येणार सारखे कामं सोडून यावा. बऱ्याचदा आपल्या समाजाचं, म्हणजे तुम्ही जसं म्हणालात की आपलं शिक्षण झालं नाही आणि त्याच्यामुळे या सगळ्या समस्या आहेत, पण आपल्या गावातला एखादा लोकप्रतिनिधी असतो, आपला आमदार असतो, आपले खासदार असतात, आपले नगरसेवक, म्हणजे जे खरवई परिसरात वगैरे आता त्यांचे नगरसेवक, तुम्ही त्यांच्याकडे मांडली का ही समस्या? मांडली. नगरसेवक सगळेच मागताय, तेवढे पुरे बोलतात. पण त्याही लक्ष घातला तर होईल ना. राजनदुलीच्या बाजूलाच राहतो आम्ही खरवईला, मग त्याही लक्ष घातला तर येतील ना. नगरपालिकेला येऊन साहेबाला भेटले का असे आमचे आदिवासी लोक आहेत, त्यांना घरकुलं नाही, काय नाही, हे जर मागणी घातली तर होईल ना ते. पण नगरसेवक नुसतं मतदान मागासाठी आहे, पण आता काम करायसाठी नाही. निवडणूक लागणार आहे, तर काय तुमची मागणी असणार आहे त्यांच्याकडे? आम्ही नाही मता देणारच नाही आम्ही. आमची हीच मागणी, आम्ही मता नाही देणार. काय करू शकता नाही. आमच्याकडे कोण आलं ना वोटिंगला हातपाय जोडत आम्ही चांगले टिपरे घेऊन सोडून काढू, असंच करू. आता आमच्या अंगाला वास येतोय ना, म्हणून आतमध्ये घेत नाही, लगेच हुसकवून लावतात, येऊ नका. असं एक माणूस गेला तर आतमध्ये घेतच नाही. एवढी पब्लिक येते तेव्हाच घेतात. ते पण आता घेत नव्हती. लोकप्रतिनिधींबद्दल सांगताय, कुठे जातोय आम्ही? सगळीकडे जातोय आम्ही, सगळीकडे अधिकाऱ्याकडे जातो, तहसीलदारला तर आमचा काही मजा आहे, तिथे पण तसंच असतं. काय ताई मागणी काय असणार आहे? आता निवडणुका सुद्धा येणार आहेत आणि तुमच्या दारात ते परत मत मागण्यासाठी येणार आहेत. आमच्या मागण्या घरकुलांचं जर झालं
ते मजूर केला त्यांनी, बांधाची सुरुवात केली तर आम्ही वोटिंग करू, नाही तर मग त्यांच्यावर उपट्या टाकू. आपण एकंदरीत बघतोय